हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूनं बेरोजगारी, महागाई या सगळ्या प्रश्नाच्या वर मध्यमवर्ग आणि तरुण पिढी ही सुद्धा अस्वस्थ आहे आणि त्यामुळे एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला द्यावी लागेल असं फायनाफिशी आम्हाला दिसते. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारख्या काही गोष्टी नाहीत आणि त्यामुळे त्यांचं एकंदर कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष म्हणजे आम्हाला लोकांच्यावर एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची त्यांची पावलं दिसतात. कालच मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अलीकडं ईडी, CBI आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्याचा वापर हा विरोधकांच्यावर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता तो वापर करताना ज्यावेळी लोक कोर्टात जातात तर कोर्टाचा निकाल सरकारच्या विरुद्ध लागतो. उदाहरण झालं तर कर्नाटकमध्ये तिथले उपमुख्यमंत्री आहे त्यांना अटकही केली होती, त्यांच्या ईडीचे खटले भरले होते, पण परवाच त्यांच्या संबंधीचा निकाल आला आणि त्या केसमध्ये काही दम नाही अशी भूमिका न्यायालयानं घेतली. आम्ही त्याचा एक अभ्यास केला. या ईडीच्या संदर्भात जर बघितलं तर 2005 ते 2023 याच्यात 2 सरकार येऊन गेली. आम्हा लोकांचं सरकार होतं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे त्या ठिकाणी या 17 वर्षामध्ये 5,906 ईडीच्या केसेस या झाल्या आणि त्याचं डिस्पोजल 0.25% आहे आणि कन्व्हिक्शन 0.40% आहे. याचा अर्थ केवळ केसेस करायच्या, अटक करायचं, तुरुंगात टाकायचं, महिने घालायचे. जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्यासाठी आत टाकलं किंवा अनिल देशमुख त्यांच्या संबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला मोठी देणगी घेतली अशा प्रकारचा आरोप करून त्यांना तुरुंगात टाकलं. पण नंतर असं दिसतंय की त्यांचा जो आरोप केलेला होता त्यामध्ये काही फारसा दम नाही. आता 2014ला हे लोक सत्तेवर आले, त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो. 2014 नंतर मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर 121 लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात. त्या 121मध्ये 115 हे विरोधी पक्षाचे होते. याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली. ज्यांच्या विरुद्ध वापरली त्याच्यामध्ये काँग्रेस 24, तृणमूल काँग्रेस 19, NCP 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, BSP 5, समाजवादी पक्ष 5, TDP 5, AFP 3 या प्रकारे या झाल्यात. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यानंतर 8 वर्षात 121 नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी आमदार असे हे आकडे याच्यातून दिसतात. आणि ईडीकडून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही.